नमस्कार. महाराष्ट्राची जीवनवाहिनी, आपली सगळ्यांची लाडकी लाल परी. हो, एसटी बसबद्दलच बोलतोय. ह्याच लाल परीबद्दल आणि तिच्या लाखो प्रवाशांसाठी एक खूप महत्वाचा बदल झालाय. आज आपण नेमका तोच बदल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर ही सगळी माहिती कुठून आली हे विश्लेषण आहे एबीपी मराठी न्यूजच्या एका बातमीचं. याच बातमीमुळे हा जो नवीन बदल झालाय, जो लाखो प्रवाशांवर परिणाम करतोय, त्याची आपल्याला एकदम स्पष्ट आणि नेमकी माहिती मिळणार आहे. आणि मग येतो तो सगळ्यात मोठा प्रश्न, ज्याची सगळ्यांनाच काळजी आहे, की एसटीने मिळणारा तो मोफत आणि अर्ध्या तिकिटाचा प्रवास आता खरंच थांबणार का? हाच प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे, नाही का? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, तर हे सगळं सुरू कुठून झालं ते आधी समजून घेऊ. गोष्ट सुरू होते एका लोकप्रिय सरकारी योजनेपासून, ज्या योजनेने अगदी सोप्या आणि सुलभ प्रवासाचं वचन दिलं होतं. ही योजना एकदम सरळ आणि सोपी होती. म्हणजे बघा, 75 वर्षांवरचे जे नागरिक आहेत त्यांना एसटीचा प्रवास पूर्णपणे मोफत आणि सर्व महिलांसाठी तिकिटामध्ये सरळ 50% सूट. सरकारने ही योजना जाहीरही मोठ्या थाटामाटात केली आणि लोकांनी तिचं स्वागतही तितकंच जोरदार केलं होतं. पण गोष्ट इथेच थांबत नाही. आता याच सोप्या योजनेत एक नवीन अट आली आहे, एक असा अडथळा ज्याची कोणी अपेक्षाच केली नव्हती. इथे बघा, आधी आणि आता यातला फरक किती मोठा आहे. पूर्वी कसं होतं, प्रवास एकदम सोप्पा, कुठलं विशेष कार्ड नको, काही केवायसी नको. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. आता जर सवलत हवी असेल तर एक नवीन स्मार्ट कार्ड कंपल्सरी आहे, म्हणजे अनिवार्य आहे. आणि ते मिळवण्यासाठी आधार कार्डवर आधारित केवायसी करणं बंधनकारक आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की ठीक आहे, नियम बदलला, पण मग ही सवलत चालू ठेवायची असेल तर करायचं काय? हे नवीन कार्ड मिळणार कसं? त्याची प्रक्रिया अशी आहे. स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिलं, जवळच्या एसटी बसस्टँडला जायचं, तिथे आपलं आधार कार्ड घेऊन केवायसी पूर्ण करायची. मग तुम्हाला ते नवीन अनिवार्य स्मार्ट कार्ड मिळेल. आणि बस, इथून पुढे जेव्हाही सवलत हवी असेल तेव्हा हेच कार्ड दाखवावं लागणार आहे. आता हे सगळं ऐकायला तर सोप्पं वाटतं, नाही का? पण प्रत्यक्षात काय घडतंय, जमिनीवरचं वास्तव काय आहे, लोकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, ते पाहूया. सरकार फक्त योजना जाहीर करतं आणि मग ही डोकेदुखी सुरू होते. एका सामान्य नागरिकाची ही प्रतिक्रिया आहे. आणि खरं तर हे एकच वाक्य लोकांचा संताप आणि त्यांची निराशा व्यक्त करायला पुरेसं आहे. रिपोर्टनुसार लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे बऱ्याच लोकांना या नवीन नियमाबद्दल नीट माहितीच मिळालेली नाहीये. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना बस स्टँडवर केवायसीसाठी लांबच लांब रांगांमध्ये ताटकळत उभं राहावं लागतंय. विचार करा, महिला आणि ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया किती त्रासदायक ठरत असेल. यामुळे होतं काय की हा मुद्दा आता फक्त एसटीच्या एका सवलतीपुरता राहिलेला नाही. यातून एक मोठा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे आपल्याकडे सार्वजनिक योजनांची अंमलबजावणी कशी होते यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि शेवटी तोच महत्वाचा प्रश्न, जो मूळ बातमीतही विचारला गेलाय, तो आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की एखाद्या योजनेची घोषणा तर अगदी भव्य होते, पण तिच्या अंमलबजावणीत जे कठीण वास्तव समोर येतं, या घोषणेमधली आणि वास्तवामधली तफावत नागरिकांनी अजून किती काळ सहन करायची? खरंच हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.